कोणतं मंडळ आपलं खर्डी मंडळ म्हणून. खर्डी मंडळ मध्ये बघायलाच जास्त पाऊस लय पाऊस आणि ह्या मंडळाचं ते कुठे तंत्र कुठे आहे सरसकट करून घ्या. सरसकट ठेवा भाऊसाहेबांनी काम एक नंबर केलंय बरं का आपण मॅडम. पहिल्यांदा असं होतं की भाऊसाहेब पुढे पुढे भाऊसाहेब पुढे जनावरं गेली का कुठे ती नदी काठी आता पसरेल अजून साहेब ताई दुसरा विषय आता प्रत्येक शेतकऱ्याचं काय लंपीने जनावर आजार आहे त्याला खर्च आणि बांधायला आम्हाला बरोबर. पण अजून तर लंपी लागलं नाही. ते मी बोलून घेते कलेक्टरशी. कोण लिहून घेते आतापासूनच त्याची उपाययोजना सुरू केली. ऑलरेडी सरपंच ताई हेल्थ एक निवेदन नाही त्यांचं देणार ना तुमच्यासाठी नाही काय नाही तुमची सांगतो कोण ठरवणे बरं पंचनामे असं साधारण नाही भाऊसाहेबनं सहकार्य केले ह्या बारीत काय नाही भाऊसाहेबनं ह्या बारी नाही का नाही आतापर्यंत पंचनामे जेवढे केलेले आहे त्यापैकी 350 हेक्टर पर्यंत बागा आणि फळबागेचं आणि जवळपास 450 ते 500 हेक्टर बागायत क्षेत्र त्यामध्ये ऊस मका आणि फळबागेचं पण करताय ना. मग किती शेतकरी बाधित आहेत? शेतकरी मॅडम जवळपास शेतकरीच ना 400 ते 450 शेतकरी फळबागेचे आणि जवळपास बाधित सरसकटच केलं मॅडम कोणाला ठेवलं सगळ्यांचंच केलं. हाच पाऊस आणि घरात कोणाचं पाणी नाही शिरलं इकडे. पण 4 घरं पडले त्यांना पण वेगळं त्यांना ते 10,000 मिळते. महागाई येत नाही कोण रस्तेच आमचे कार्यकर्ते असे बाकीच्या सारखं येऊन तुम्हाला त्रास देत तरी पण एक निवेदन द्यायलाच पाहिजे, येऊन भेटायला पाहिजे. कारण का माझं काम लोकांना भेटणं. बरोबर दुसरं काय लोकांना भेटणं, गाव भेट देणं. म्हणून तुम्ही तुमच्या गावाची जे काय मागणी असेल, रस्ता असेल, सभा मंडप, जे सगळं तर एका टप्प्यात मिळणार नाही, पण सर्वात महत्वाचा रस्ता आहे तर तो करेल. आता आज अतिवृष्टीवर आपण थोडस पण पंचनामे झाले. त्याच्या व्यतिरिक्त तुमची काय मागण्या? ते तर नाही, अतिवृष्टीच्या संबंधित आमचं मागणी कर्नाटक आणि पंजाब धर्तीवर अनुदान मिळलं. कर्नाटक आणि पंजाब धर्तीचे अनुदान आहे का नाही तसं मिळलं पाहिजे. कर्नाटक हेक्टरी त्यांचं जास्त आहे. काँग्रेस पक्षाने हेक्टरी 50,000 मागितलेले. सगळ्या बरोबर काय होईल ते होईल. उगाच काय पाहिजे ना त्यामुळे जास्तीत जास्त अनुदान मिळेल थोडं बरं होईल. अजून पाणी ओसरलं नाही ना. नाही पण ऊस पण आता नष्ट झालाय ते आता ते पुन्हा लागण त्याची करायला. या ना पुढे वडवली कांडी का पाऊस चालू झाला इतका पाऊस कधी करायला लागते काय आयुष्यात कधीच. आता आमच्या तालुक्यात मंडलला ह्या जास्त पाऊस नाही तुम्ही भाऊ या पुढे. मीटर वगैरे नाही लावत नाही पण काय होतं पर्जन्यमापक काय म्हणते पर्जन्यमापक आहे पण त्यातून नाही ती सांगते 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडतो. पण हे इकडे नाही ना लागू केलंय.